कोणीतरी खूप सुंदर सांगून गेलं आहे, या जगात कोणीही तुमच्या हातातून काहीही हिसकावून घेऊ शकतो, पण जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि जे तुमच्या नशिबात नाही ते तुम्ही जबरदस्तीने मिळवू देखील शकत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये एक छोटीशी कथा जी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, मध्ये स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जुन्या काळातील कथा आहे. एका राजघराण्यात एका राजाच्या दरबारी एक राजगुरू होते. राजगुरू फार कमी वेळा राजदरबारात येत असत, कारण त्यांचं स्वतःचं विद्यालय होतं आणि त्या विद्यालयात नदीच्या किनाऱ्यावर ते मुलांना शिकवत असत. असंच एक दिवस राजगुरू राजदरबारात आल्यानंतर त्यांनी पाहिलं की राजा काहीसे चिंतेत आहेत. त्यांनी राजाला विचारलं, राजन, काय झालं? तुम्ही चिंतेमध्ये दिसत आहात. राजा म्हणाला, राजगुरू, माझी मुलगी विवाहाच्या योग्य झाली आहे आणि योग्य वर मिळत नाही. काय करावे ते सुचत नाही. राजगुरू म्हणाले, राजकुमारीची पत्रिका तर बघू. राजगुरूंनी राजकुमारीची पत्रिका बघितली आणि ते आश्चर्यचकित झाले. विलक्षण प्रतिभा असणारी ती राजकन्या होती. तिचा ज्या मुलाशी विवाह होईल तो सामान्य असला तर तो राजा बनेल, राजा असेल तर सम्राट होईल, सम्राट असेल तर चक्रवर्ती होईल. ज्या कुळात ती जाईल त्या कुळाचा उद्धार होईल, हे राजगुरूंना दिसले. हे सगळं पाहिल्यानंतर राजगुरूच्या मनात स्वार्थ निर्माण झाला. हे सगळं होणारच असेल तर माझ्या बाबतीत का होऊ नये? मीच राजकुमारीशी लग्न केलं तर माझाही उद्धार होईल, मीच राजा बनेल. आपल्या या स्वार्थापोटी राजगुरूंनी एक चाल खेळली. राजाला सांगितले की तुमची मुलगी विलक्षण प्रतिभाशाली आहे. ती ज्या घरात जाईल त्या घराचा उद्धार होईल. ज्या व्यक्तीशी तिचा विवाह होईल तो भाग्यशाली असेल. पण तुम्ही जर तिचा सरळ सरळ विवाह केला तर ती त्या कुलाचा नाश करेल आणि तुमच्या देखील घराण्याचा नाश होईल. हे ऐकून राजा चिंतेत पडला. राजाने विचारले, मग काय करता येईल? राजगुरूंनी यावर उपाय सांगितला. एका मोठ्या पेटीत राजकुमारीला बसवा. त्यामध्ये हिरे, माणिक, मोती सगळं असू द्या. भविष्यात तिला ते कामाला येईल या हेतूने. आणि एका नदीच्या प्रवाहात त्या पेटीला सोडून द्या. स्वइच्छेने ती पेटी ज्या व्यक्तीच्या हातात पडेल त्या व्यक्तीशी राजकुमारीचा विवाह होईल. तो जरी व्यक्ती सामान्य निघाला तरी पुढे चालून तो राजा बनेल. तुम्ही काळजी करू नका. राजा राजगुरूंच्या या बोलण्यात आला आणि त्याने तसे करायचे ठरवले. राजाने राजकुमारीला तयार केले आणि एका मोठ्या पेटीत बसवले. सोबत हिरे, माणिक, मोती, दागिने सगळं काही दिलं आणि तिला नदीच्या प्रवाहात सोडून दिलं. इकडे राजगुरूंनी त्यांच्या शिष्यांना सांगितले की आज विद्यालयाला सुट्टी आहे, कुठलाही अभ्यास होणार नाही. तुम्ही सगळेजण माझं एक काम करा. नदीच्या किनाऱ्यावर जा आणि तिथे एक मोठी पेटी मिळेल. ती न उघडता जशीच्या तशी माझ्याकडे आणून द्या आणि माझ्या कक्षात ठेवून द्या आणि बाहेरून कक्षाचा दरवाजा बंद करून घ्या. मी कितीही ओरडलो, काहीही आवाज केला तरीही तुम्ही बाहेरून दरवाजा उघडायचा नाही, असे आदेश राजगुरूंनी शिष्यांना दिले. शिष्यांनी ते मान्य केले आणि ते नदीच्या किनाऱ्यावर त्या पेटीची वाट पाहत बसले. पण ते म्हणतात ना, कुणाच्या नशिबातलं कुणीही घेऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे पुढे घडलं. नदीच्या प्रवाहात पेटी वाहत येत होती. तिथेच नदीच्या एका किनाऱ्यावर दुसऱ्या राज्याचा एक राजकुमार त्याच्या सैनिकांसह विश्रांती करत होता. शिकार करून तो नदी किनारी विश्रांतीसाठी थांबला होता. त्याने बघितलं की एक मोठी पेटी नदीच्या प्रवाहात त्याच्या दिशेने वाहत येत आहे. त्याने सैनिकांना ती पेटी बाजूला करण्यास सांगितले आणि उघडून पाहण्यास सांगितले त्यात काय आहे. सैनिकांनी ती पेटी उघडली. राजकुमार आश्चर्यचकित झाला. त्यामध्ये त्याला एक सुंदर कन्या दिसली जी राजकुमारी होती आणि सोबत दागदागिने, हिरे, मोती सगळे काही होते. राजकुमाराने काय प्रकार आहे ते विचारलं. त्यावेळेस राजकुमारीने घडलेला सगळा प्रसंग सांगितला. राजकुमाराने विचारले, मग आता पुढे काय करायचे? राजकुमारी म्हणाली, पिताश्रींच्या म्हणण्याप्रमाणे जी व्यक्ती मला भेटेल तिच्याशी माझा विवाह निश्चित आहे. त्याप्रमाणे तुम्ही मला भेटलात. आता तुम्ही माझ्याशी विवाह करावा. हे ऐकताच राजकुमाराने तिथेच असलेली एक अंगठी राजकुमारीच्या बोटात घातली आणि तिच्याशी सैनिकांसमोर विवाह केला.
ज्या पेटीत राजकुमारी आली होती ती पेटी रिकामी कशी प्रवाहात सोडायची म्हणून राजकुमाराने त्यात काहीतरी भरले आणि ती पेटी नदीच्या प्रवाहात सोडून दिली। इकडे राजगुरूंचे शिष्य पेटीची वाट पाहत थांबले होते। त्यांना ती पेटी मिळाली। त्यांनी न उघडता राजगुरूंच्या कक्षात ती नेऊन ठेवली आणि बाहेरून राजगुरूंच्या कक्षाचा दरवाजा बंद केला। इकडे राजगुरू उत्साहात होते। आलेल्या पेटीत राजकुमारी आणि धनसंपत्ती असणार आहे आणि माझं भाग्य आता उघडणार आहे। राजगुरूंनी ती पेटी उघडली। त्या पेटीत राजकुमारी नव्हती। त्या पेटीत होतं एक जिवंत अस्वल जे राजकुमाराने शिकार करून पकडलेलं होतं आणि तेच अस्वल त्याने पेटीत घालून नदीच्या प्रवाहात सोडलं होतं। पेटी उघडताच अस्वलाने राजगुरूंवर हल्ला चढवला। राजगुरू ओरडू लागले, वाचवा वाचवा म्हणून, परंतु शिष्य आपापसात कुजबुजू लागले की राजगुरूंनी दरवाजा उघडण्यास मनाई केली आहे आणि आपण त्यांचं ऐकायला हवं, म्हणून कोणीही दरवाजा उघडला नाही। राजगुरूंना त्यांचा अंत आता जवळ दिसत होता। त्यांनी त्यांच्या फळ्यावर संस्कृतमध्ये काही वाक्ये लिहिली। त्यांचा अर्थ असा होता की राजकुमारीचा ज्याच्याशी विवाह होणार होता त्याच्याशी तो झाला। तो राजा बनणार आहे, सम्राट होणार आहे। राजाची, राजकुमारी यांची प्रबळ इच्छाशक्ती त्यांना तिथपर्यंत घेऊन गेली आणि एका राजगुरूला अस्वलाने खाल्लं आणि त्याची इच्छा अपूर्ण राहिली, कारण त्याची ती स्वार्थ भावनेची होती। या कथेमधून दोन गोष्टी आपल्याला कळतात, दोन गोष्टींची शिकवण आपल्याला मिळते। एक म्हणजे काही गोष्टी या आपल्या हातात नसतात, त्या व्हायच्या असतात तर त्या होतातच, आपण त्यांना होण्यापासून अडवू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या वाईट भावना तुमच्यावर हावी झाल्या, तुमच्या वरचढ झाल्या तर तुमचा अंत निश्चित आहे, त्याला तुम्ही रोखू शकत नाही। म्हणून आपल्यातील वाईट भावना, स्वार्थ हे कधीही आपल्या वरचढ होऊ देऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये।